रायगड जिल्ह्यात क्षयरोग दूरीकरण मोहिमेस नुकतीच सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत करण्याचं स्वप्न आहे। त्यानुसार क्षयरोग निर्मूलनासाठी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे आणि येथूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते। त्यामुळे येथील हॉटस्पॉट शोधून आपल्याला सातत्याने काम करावे लागणार आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलं आहे। जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते पनवेलमध्ये क्षयरोग दूरीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। रायगड जिल्ह्यात 7 डिसेंबर पासून पुढील 100 दिवसांच्या कालावधीत क्षयरोग दूरीकरण मोहीम 100 दिवस राबवण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन एमजीएम रुग्णालय पनवेल येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, एमजीएमचे वैद्यकीय संचालक सुधीर कदम, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तसंच जिल्हा क्षयरोग अधिकारी सचिन जाधव, पनवेल महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर वैभव विदाते, तसंच पनवेल महानगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एस दळवी, एमजीएम विद्यापीठाचे शाखा प्रमुख डॉक्टर GS नरशेट्टी, तसंच तहसीलदार विजय तळेकर आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे यांच्यासह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।